मी निलिमा भोळे ठाण्यावरून आली आहे लक्ष्मी मॅडमकडे नऊवारी शिकायला. आधी मला फक्त बेसिक शिलाई येत होती, काही येत नव्हतं. 2 दिवसाच्या सेशनमध्ये आम्ही 6 नऊवारी शिवल्यात आणि अगदी परफेक्ट शिवल्यात. मॅडमने खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने मला नऊवारी शिकवल्यात आणि तुम्ही पण या, मस्तपैकी शिका. ओके. आणि आपण आता मोठ्या मापासाठी झिगझॅग बनवत आहोत आणि झिगझॅग पॅटर्नसाठी 3 मीटर अस्तर घेतले. थोडं कमी लागेल, पण आपण आता अगोदर अशी घडी घेत होतो, पण तशात सीट फिटिंग बसणार नाही, म्हणून आता आपण वेगळ्या पद्धतीने घडी घेऊया. घडी चेंज असं घ्या. तयार 1.5 मीटर. हा, 1.5 मीटरला चौथा पार्ट, चौथी घडी, झिगझॅग पॅटर्न. थोडस पुढे. आता सांगा सीट फिटिंग. ठीक आहे, राहू उभे. घ्या पटपट. कवर फिटिंग, सीट फिटिंग आणि ओके. आपण कवर फिटिंग घेऊया. कमर आहे इथेच घालणार 47 इंच. तसंच सीट फिटिंग आणखी खाली बरोबर. ओके. आणि टेप पूर्ण म्हणजे किती आता ते 56, 57, 58, 59, 60 सीट फिटिंग. आणि उंची तर मग जी घालणार काय 39 आहे. तशा पद्धतीने आपण उंची घेऊया. 60 इंच सीट फिटिंग आहे. बॉटम घेऊ आणि अशा पद्धतीने बॉटम पण मोजून घेऊ. तर बॉटम घेऊया 18. समजलं. पूर्ण उंची 40 घेऊन टाकूया. आणि आता आपण इथे पॅटर्न बनवायला सुरुवात करू. मी 4 पत्री कपडा घेतलाय. पूर्ण उंची 40 इथे आहे. बॉटम टाकून घेऊ. बॉटम किती होता? 18 ना. 18 चे हाफ 9, 9 अधिक 1. इकडे या. सीट फिटिंगचा चौथा सांगा. चौथा 15 चौक 60. 60 इंच आहे तर 15 इथे होतात. 2 इंच एक्स्ट्रा. आणि वाटलं तुम्हाला की थोडी लूज ठेवायची तर 3 इंच एक्स्ट्रा. किती करायचे? 3 इंच एक्स्ट्रा करूया. इथे आपण सीट फिटिंग अधिक 3 घेतलेले आहेत. आणि आता हे जे माप आहे तेच टोटल 18 माप आहे. तर 18 ला जसं इकडे घ्या. 18 अधिक 1 आवाज नाही झाला पाहिजे बेटा, थांब थोडा वेळ. आणि 3 ते 3.5 इंच बाहेर गोल करा. तिरकस रेषा ओढा आणि पॅन्ट कंप्लीट कापा. नऊवारीसाठी लागणार माप रेडी. सीट फिटिंग अधिक चौथा 3 केले. तेच माप इकडे घेताना आणखी 1 प्लस केला, म्हणून 18 अधिक 1 झालं. जिथे तेच कापायचं. आणि हा नऊवारी पॅटर्नसाठी लागणारा पार्ट आपला रेडी झाला. आपण आता याचाच वापर करून नऊवारी कशी बनवायची ते बघूया. ही नऊवारी आहे.
प्रथम आता आलेलीच आहे समोर, तर आपण पदरच काढून घेऊया. उंची दुप्पट पदर. उंची किती? 40 ना. 40 अधिक 15 ते 16 इंच घेतलंय. आणि उर्वरित भाग जो आहे कट. तिकडे पण आता सध्या कट करून घ्या. परत ते कापावंच लागतं आपल्याला, म्हणजे समजेल. पदरात तर काही कन्फ्युजन नाही तुमच्या. चौथी चालू झाली आपली. परत एकदा पदर, इथे उंची दुप्पट. ओके, ही उंची आणि हे 16 इंच. असं घेतल्यानंतर याचा अंगावर जाणारा पहिला पार्ट जो आहे तो हा, म्हणजे डावा शोल्डर. मग काय करायचं, इथून तिरकस ओके. आणि हा आता रेडीच झालाय, तर आपण याला लगेचच चुन्या करण्यासाठी असं करून घेऊया. सीट आकारच्या इतकं माप करायचं. थोडासा मोठा. आणि जो छोटा भाग असतो ना त्याकडे चुन्या वळवायच्या. पिना घ्या, पेपर पिना. तू बसलेलीच याला टिक मारली. ते पिनांचं बॉक्स फेक तिकडे. चुकली का? अशी एक टीप मारून घेऊ. पदर रेडी होईल. याला ठेवू बाजूला. साडी किती अवेलेबल आहे त्याच्यानुसारच आपल्याला तो दीडपट किंवा आवाज येतो बेटा, दीडपट वगैरे जो काही कपडा लागणार आहे तो आपण घेऊया. हा, मग 1 2 3 आहे कपडा. काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. झिगझॅग पण होते. तर आधी 2 काष्टे काढून घेऊया, म्हणजे ते तुम्हाला सोपे जातील. नाही, ते चुन्यांमध्ये जाणार आहे. अशा पण चुन्यांमध्येच वापरणार आहे आपण. झिगझॅग साठी कसं ठेवू? उलट शिदा असंच ना. जो आहे आता मी शिकवणार आहे परफेक्ट कास्ट आहे, म्हणजे जो आकार आहे तोच काष्ट्याचा, जसाच्या तसा. कैची एक काष्टे तू पण कट केले. आता दोन काष्टे झिगझॅग नऊवारी आपण बनवतोय आणि याच्यासाठी लागणारे हे काष्टे आपले बाहेर निघालेले. तर काष्टे करताना ना पहिले आधी बाहेर घेऊन टाकायचं, याला जोडीने ठेवायचं आणि कमीत कमी खडून घ्यायचं. उलटी लावली याचा आहे ना, हा जो गोलवा आहे काय झालं बस माहिती तुला बसवायचं कसं. हा जो भाग आहे इतकाच भाग इथे, त्यापेक्षा थोडा कमी असं जोडून घ्यायचा. सरळ टिक मारायची. आता याला आधी आपण टिक मारून घेऊया. बाजूला ठेवू. शिकवायला गेला ते सगळे शिकवतात.
ठीक आहे, कपड्याच्या दीडपट कपडा घ्या आणि उंचीच्या दीडपट. मग हा असा घेऊया. किती उरतोय? निदान 2-2.5 मीटर उरला पाहिजे. पायांचा बाकी नाही. पायांचंच काढतो आपण आता आणि उरलेलं डिझाईन इतका ठीक आहे. थोडासा आता इथून कट करून घे. उंचीच्या दीडपट घेतलाय तर तिथे, आणि मी 2 मीटरचा अंदाज घेतलाय की हा 2-2.5 मीटर उरतंय तरच आपण तो कापू शकतो, नाहीतर मग कमी कापायचा. साडीमधून 2 पायांसाठी आपण हा कापड जो आहे तो घेतलेला आहे उंचीच्या दीडपट, दुप्पट नाही. घ्या सरळ, कमी पडेल ना. सरळ करा. पिल्लू आवाज नको करू. ओके. बसतंय का? ओके. मस्त नाही, जॉईंट नाही चालत त्याला. मग आता आपण असं बसू आणि असं जॉईंट दिलं तर चालेल. वरच्या साईडला इथे नका जॉईंट. तिकडे जरा वर करून काट येतील ना मध्ये. काट येते. मग ते दिसते. एकदाच मोठा काट. आणि ते चांगलं पण नाही दिसणार. जिथे येणार. मग आपण अशी घेऊया उभ्यामध्ये. आवाज नकोय बाळा मला, थोडाच वेळ आहे. स्टार्ट कर. आणि मग हा रेग्युलर पद्धतीने असा एक्स्ट्रा ठेवून वाढून घेणार आहे. काट त्याच्यातच ठेवणार आहे. हा एवढा नंतर आपण जॉईंट देऊन दुपटीचा आपण वाढवून घेणार आहे. करा स्केच. त्या साईडचे तुम्ही करा, ह्या साईडचं मी करते. थोडंसं लांबून घ्या. खालच्या पायाजवळ तर असं सरळ द्या. ओके. आणि कापा. समजली ना? रेग्युलर पद्धतीचा आपण तसा घेणार होतो उभ्यामध्ये विदाउट जॉईंट, पण आता हा जॉईंट वाला येणार. तसा घेता येईल ना, थोडं नॉर्मल वापरायला. तर आता हे आपल्याला जॉईंट द्यायचा नव्हता ना. नाही पडणार ना. याला चुने भरपूर पडतील. याला पडतील, त्याला पण पडतील ना. त्याला पण एक्स्ट्रा ठेवलं होतं ना आपण दोघीकडे. हे तेवढंच बसणार होतं जेवढे याच्यात कापले. फक्त याला मध्ये मॅनीला वगैरे जॉईंट येणार, तसं त्याला जॉईंट येणार. आता हा जो उरलेला कपडा आहे हा परत आपण इथे डबल करून काट काढायचं म्हणत होते ना. नाही काठ होऊ द्यायचं. आणि हा तुमचा जॉईंट 4 पदरी कपडा आहे माझ्याकडे अवेलेबल असलेला विथ काठ. तर मी काठ जसं तसं ठेवणार आहे. असं करून याच्यापेक्षा 1 इंच घेऊन पूर्ण जेवढा कपडा तेवढा कापून 1 इंच एक्स्ट्रा ठेवणार. असा हा जॉईंट साठी लागणारा कपडा आपण घेतलेला आहे इथपर्यंत. असा ठीक आहे. आता हा इथून 2 करा. हा जिथला तिथे जॉईंट द्या. लगेचच आपण पेपर पिनांनी पॅक करून घेऊया समोरासमोर. हा उलटा करायचा. असा द्यायचा जॉईंट. हे परत वर जाईल. हा डिझाईन तशीच तशी ठेवा. आता यावेळेस वेगळं असं घ्या. उचला. अशी टीप मारा. हा असं वाटेल की ती नेसलेली. ओके. आणि आता पिना लावा.
पिन कुठे गेला? थोडंसं आतमध्ये ठेवा. तिकडे आहे तुमच्या पाठीमध्ये. असा जोडणार आहे. दोन्ही पाय असे जोडून घेऊ. आता दिसताना हा असा दिसतोय. इकडे पण आहे काट आणि इकडे पण आहे. हा बघा. ओके, याला टिक मारू. आता याला रेडी करा. तुम्ही दोघी घ्या उभा करा. कुठे गेला joint? तो आहे joint तिकडे. कुठे जेवढी? हा हाय हो. नाही. मग कुठे गेला? हाय का? हा कुठे गेली ही? कोणतरी मशीनवर बसा. सुई लावत होते. लावलेली सुई तर. नाही ना, हे वरती हा आहे. वरती वरती वरती. हे वरती आहे. हा हे बरोबर आहे. बरोबर हे बरोबर. आहे. असा जॉईंट. आणि सुई पुढे जा बसा मशीनवर. सुई कुठे आहे अजून? ह्या क्लिप्स कुठे आहेत अजून? तुम्ही जाऊन बसा. प्रथम पॅन्टीला टीप देऊन टाका. ओके. अशी केलं. हा joint केला. Joint. ते. Joint कुठे गेला? हाय का? हा तोच आहे, तोच आहे, तोच. हा त्याला आधी टीप मारा. ओके, याला पण टिक मारूया. ओके, बाजूला ठेवू. तो उरलेला कपडा घ्या समोर. साधारण कपडा, पदर सगळं काही कापून आपल्याकडे इतका, म्हणजे फक्त 2 मीटर इतका उरलेला आहे. 2 मीटर इतका उरलेला आहे. आणखीन काही आहे का? काष्टा काष्टे काढले. काष्टा काढता ना. काष्ट झाला, पदर झाला. आता इतका उरलेला आहे. जॉईंट द्यायला काही कपडा आहे का थोडाफार? काहीच नाही बहुतेक. नाही असं. नाही नाही नाही. ठीक आहे. या कपड्यामध्ये आपण आता झिगझॅग बनवायला शिकणार आहे. त्यासाठी काय करायचंय? या कपड्याला तिरकस कापायचं आपल्याला. जॉईंट कुठे दिला असता मग? जॉईंट इथून पुढे अजून एक्स्ट्रा वाढवून घेतला असता. हा. मग आता हा जॉईंट नाही करणार. आता आहे तसं घेऊ. असं सरळ ठेवूया. हा जो की दिसतोय कॅमेरामध्ये. थोडंसं आणखी थोडंसं पुढे. ओके, आता तुम्ही म्हणाल नेमकं कोणत्या दिशेला कापायला पाहिजे? इकडून कापायला पाहिजे की इकडून कापायला पाहिजे? तर हा आधी सरळ करून घ्यायचा. आपल्या डाव्या हाताला कमी येईल आणि उजव्या हाताला जास्त असेल असा कापायचा. माझा हा उजवा हात आहे, माझा हा डावा हात आहे. उजवा डावा. आता आपण कापूया. कापताना काय करायचंय? कापणार नाही लगेच, मी पहिले स्केच बनवून दाखवणार. कापताना काय करायचंय की ह्या पूर्ण मापाचं निम्मे करायचंय. बघा हा, या पूर्ण मापाचं निम्मे. हा माझा डावा हात आहे आणि हा माझा उजवा हात आहे. मी इथे याचं थोडस सेंटर केलं. ओके, आणि आता हे सेंटर जे आहे ते अशा पद्धतीने इकडे नेलं. झिगझॅग साठी लागणारा कपडा. ओके, ही काठ कापून परत तिथे येणार आहे रिवर्स. ती पुढच्या जागेला तेवढ्या भागात कापायची नाही. आणि अशा पद्धतीने याला मी इथे असं पूर्ण स्केच बनवून घेतलेलं आहे. आता जे तुमच्या समोरच आहे आपण आता कट करून घेऊया.
का कट केलं? कारण तो जो भाग आहे उचलून परत पुढे जाणार आहे. आणि हे किती सोडायचं ते थोडासा स्टफ द्यायचा आहे, जेवढं तुम्हाला वाटेल. 2 मीटर तिथे सोडू शकता, 1 मीटर सोडू शकता, अर्धा मीटर सोडले आपण. काठ मोकळा करायचा नाही. कपडा कापून अर्धा इंच सोडून द्यायचा. एक पिना त्याला लाव आणि एक स्टूल. दोन्ही सिजर खाली एक खापवते. ओके. आणि कापून झालेला भाग जो आहे तो इथेच ठेवल्याप्रमाणे आपण जोडून घेऊया. म्हणजे असा जोडा. तयार होताना तो तसा होईल. समजलं तुम्हाला हे काय कापलं? समजेल ना. नाही आता समजलं ना? काय केलं? फक्त थोडं अर्धं क्रॉस, घेतलं आणि हा. थोडंसं क्रॉस कापून घेतलं. हे जॉईंट मारायचं कुठे? हे असं करायचं इथे जॉईंट मारणार. नाही हे पायाचं कोणतं? जॉईंट तिकडे ते झालं ना तुमचं. एक हा हे घ्यायचं. तो काष्ट. याला घ्या. पिना घे ना पटकन. इथे आपण टिक मारून घेऊया. बर, असं समजा की तुमचं हे जोडून झालेलं आहे. आता आपण शिरं करून बघूया त्याला कसं दिसतंय. थोडस तिकडे हा शिरं कर. हा, नाही, ठीक आहे ना. आता थोडस ओढा, असा हळूहळू ओढा. ओके. आणि हा असा बघा, हे असं तयार झालंय. हा घे, आणखीन थोडं घे. आणि हा जो उरलेला कपडा आहे की नाही, तिथून क्रॉस मध्ये निघालेला हा घ्यायचा हातात. आता तो जिथे शक्य होईल तिथे फिट करा. कुठे शक्य होणार? इथे. किती लावायचं आहे? जेवढा बसेल तेवढा. थोडं ताट कर. हे असं लावून घेतला की इथे टच होईल. आणि याला काट लावायचा, इथला काढलेला. हा वरचा काढलेला वरचा काढायचा आहे. हो. हा बरोबर आलेला तुकडा इथेच बसतो. आपण तो इथे ठेवला. 2 पिनांच्या सहाय्याने जोडून घेऊ म्हणजे तो तिथे जॉईंट होईल. दुकानात. आणि असं जोडून झालं की हा सरळ होईल. सरळ झाल्यानंतर तो जो निघालेला काठ आहे तो पुन्हा इथे जोडून घ्या. ओके. आणि अशा पद्धतीने मी आता इथून कापत नाहीये, पण असं समजा इथे कापूनच घेऊ म्हणजे लक्षात येईल. आणि तिकडे कुठं- असं जोडा. किती अंतर? हा, असं समजलं इथपर्यंत. आता थोडं पुढे घ्या. हे जे सरळ दिसतंय ना तिथपर्यंत जोडा. हे एक वीत आलं पाहिजे. कट. असं झालं. इथं लास्ट कॉर्नरला आले. ही लास्ट कॉर्नरला आले की परत इथे या. इथे पण अलगद हळवारपणे लेस घ्या. अशीच घ्या. अशी जोडा. आणि इथे अशी करा. ठीक आहे. असं फिनिशिंग इथं आलं पाहिजे. कट. आता तुम्ही काय करणार आहे? तिथे मला जॉईन करून दिलं तेवढं. दोन्ही पार्ट पदराचा केला. पदराला पण ठीक. पदराची पण झाली. व्हेरी गुड. आता काय करा, ही लेस मला जॉईन करून द्या अशीच्या अशी.
आणि हे तुकडे. पिना कमी झाल्या का? पिना कुठे गेल्या? हे इथं पाच माझ्याकडे आहेत. चार. हे पण घे. प्लेट मध्ये होत्या एका याचं नाव प्लेट बघ. वगैरे बाळा प्लेट होती ना तिच्यात होत्या. पिना नाही मला. नाही ती प्लेट सकाळी सांडली. नाही पण त्यामध्ये काहीच नव्हतं. हे बघ हे पण टाक त्याच्यात. हे आपण टाक ना पाण्यात. बोलू घे रे. रुचेला बेटा अस्तरच भाग घेऊया. आपली जशी की पॅन्ट जोडून आपल्याकडे आलेली आहे आता. आणि आता आपण बघूया की शिवण कसं करायचं. स्टार्ट करा. आता हे इतकं मोठं आहे ना, याला फिनिशिंग देऊन टाकायची, नंतर कट करून घ्यायचं. व्हेरी गुड, थँक्यू. अस्तर घेऊया. स्पीड हळूहळू येतो ना. उलट काय वरच्या काठाला आणि खालचा काठ खालच्या काठाला असं जोडून घ्या. अस्तराचा भाग सेंटर मध्ये करा. मध्ये सेंटरच्याच इथे लावायचे. तुमच्या पिना आहेत ना, तुमच्या पिनांचा बंच काढा होता ना म्हणजे तुम्ही मध्ये ठेवला गेला का? असं पेपर पिना आणला तर तुम्ही. ओके, फक्त खालच्या दिशेला काय करूया, थोडस फिनिशिंग साठी असं फोल्ड करूया, म्हणजे डायरेक्ट टिप देता येईल. क्वालिटी चांगली आहे पिलांची. मोल्ड होतात याने होत. ओके, अशी टीप द्या. धरलं हाताला तुझे. नंतर हा जो तिथे जोडून घेऊया एक पीठ. गोलाचा टर्न गोल जिथे आहे तिथे. एकूण एक काय जे अस्तर आहे ना, त्या अस्तराच्या मापात आपल्याला ते चुना बनवायचं आहे. आणि आता पण वर चढणार. थोडं कमी पडून काठ कमी पडला कुठे? खालच्या बाजूने ना. मग काठ जॉईंटच करणार ना ऑलरेडी. भाग आहे. काय नाव तुझं? विसरते का बरं? हो ना, आवाज नाही त्यांचा. नाही झोप. आणि छान अशी रेडी झाली. आता याला आपण चौ बाजूने टीक देऊन घेऊया. पण जवळच घ्या, ते टिपीतून निघून जाईल. म्हणजे जवळ घेऊ, असं उचकायला नको. इथे इथे असायला पाहिजे की ना. इथे हा. म्हणजे प्रॉब्लेम नाही.
कट नाही करायचं नाही, नंतर ती डिश घेऊन घ्या, आपण उरलेलं कट करून ठेवू. हे काठासाठी ते छोटे दिले हे चालेल ना? हो काठ दिसण्यासाठी चालेल. आणि हे असं सगळं लावून झालंय आणि 2 पाय आपण रेडी करणार आहे. आता हा एक केलाय, तो बाजूने टिक. बाजूने टिक घेऊया. खालच्या बाजूला सेंटर मध्ये जोडा. उलटा जोडा खालचा कपडा, हा बघा उलटा आहे. सरळ इकडून आणि हा सगळा सेट आपला तयार झालाय. तो तिथे वर लावून आपण पलटी करणार आणि पलट. आधी सीटचा गोल, थोडं काठ आहे का? आहे देऊ. अरे कुठं इकडं ते दुसरं काढ. ते घ्यायला त्यानंतर काढून घेतो. बडा आवाज नको, आवाज बारीक कर. आणि हा असा दुसरा पाय सुद्धा आपला रेडी झालाय. नंतर आपण याला पण चहू बाजूने टिपा मारून फिनिशिंग मुद्दामून थोडीशी मोठी आपण कापलेली असते जेणेकरून हे रेडी होतं. आता याला पण टीप देऊया. तेच बाकी का तुमचं जॉईंट 3 जॉईंट ऑफ ऑफ करू. हा ते जसं की आपण 9 वारी शिकणार होतो झिगझॅगची, तसं झिगझॅग साठी पट्टी रेडी करून घेतलेली आहे. लागणारा जो कपडा आहे तो आपल्याकडे रेडी असा काठ लावून रेडी करायचा आहे आणि जो की तुम्हाला येतो. इथपर्यंत तर तुम्हाला चांगलं समजलंय. हो. हा.
तर आता खूप काही करायचं नाही जादूमंतर. इकडून इकडून असं घ्या हातात प्रॉपर. थोडस वर जा, परत हातात घ्या, नॉर्मली थोडस वर जा. अशा पद्धतीने सुरुवात. परत ज्यांच्याकडे काठ अवेलेबल असते ते दोघीकडे काठ लावू शकता. म्हणजे याला प्रत्येकाला आपल्याला टाका द्यावा लागणार आहे. 3 तर लावूया, पण टाका द्यावा लागणार आहे. आता तर पिन लावू शकतो, नंतर तर घातल्यानंतर तर आपल्याला हे करावं लागेल, टाके द्यावे लागतील ना घालायच्या आधी. आता नाही, शिवून झाल्यावर देता येतात. पण इथे तर असं सॅम्पल तयार करून घ्यायचं, जे की आपण तयार करतोय. हे समजलं तुम्हाला ताई? इझी आहे, तेवढं कठीण नाही होणार. परत तसंच कुठपर्यंत करत जायचं, संपेपर्यंत. थोडस डिझाईन जर कमी दिसत असली तर स्वतःहून थोडस वर करून घ्या. काळजी एवढीच घ्यायची की सगळं एका लेवल मध्ये आलं तर बेस्ट. आणि हे अशा पद्धतीने आपल्याला हे रेडी करायचं आहे. ते म्हणालो उंची कशी बसेल, तर उंची त्याची त्या बाजूला घेतलेली आपण, म्हणजे 40 आहे तर 40, म्हणून ती तशी बसणार. पाहिजे तर वर असं मेंटेन करू शकतो, मॅनेज करू शकतो. इकडचं जे आहे ना ते काढ. थोडंसं वर उडा, म्हणजे प्लेट्स ज्या आहेत त्या बारीक व्हायला मदत होते वर ओढल्यानंतर. ठरलेली बाजू होती सरळ, तिथपर्यंत तुम्ही आलेले आहेत. इथं असं मॅनेज करायचं की हा जॉईंट दिसला नाही पाहिजे. मग ते स्किल आहे तुमचं. असा लावू शकता, आणखीन 1-2. असं पुढे बस. आता हाईट पण मेंटेन झाली आणि सगळं अशा पद्धतीने झिगझॅग तुमच्या. प्रेस थोडी गरम करून घ्या, म्हणजे काय होईल की आपण एकदम करून घेऊ.
अशा पद्धतीचं रेडी झालं. आता याला आपण थोडंसं प्रेस करून घेऊ, कारण काठ थोडीशी वळालेली त्याच्या. आणि नंतर कसं जॉईन करायचं ते बघू. एक पाय आपला रेडी झाला की मग आपल्याला समजेल की कसं कसं काय काय जॉईन करायचं. हा, आता हे जे आहे ना याच्यामध्ये थोडा थोडा गॅप देऊन अर्धा इंचचा पाव इंचचा आपल्याला हे असं थोडंसं मॅनेज करायचे आणि त्याच्यावर टिपा द्यायच्या. सपोज असं म्हणजे हे बघा ना, हे पसरवून घेतलं मी. हे एका ठिकाणी होतं ना, मग अर्धा 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 असं पसरवलं ना, त्याच्यावर आपण टिप द्या. व्यवस्थित धरून त्याच्यावर टिप घ्या. ओके, चला याला झिगझॅग विथ राजलक्ष्मी करू आपण. झिगझॅग विथ राजलक्ष्मी करूया याला. कसं करता येईल? करता येतं, 2 in 1 पॅटर्न पण करता येतं. थोडी कटिंग चेंज असते त्याची, पण मी तुम्हाला त्याच्यातही शिकू शकते. ओके, आणि आता आपण झिगझॅग साठी जे 2 पाय रेडी केले ते घेऊया. सिजर असं थोडंसं आणखी असे 2 पाय छान रेडी झाले आपले. पदर जो की रेडी झालेला आहे, तर मग तो पण कमी भाग वरची दिशा आणि हा असा जोडून घेऊया. हा काढून आणि आता आपण बदल ठेवून घेतलाय. त्याच्यानंतर याच्यावर काय ठेवायचे? काष्टे. हा आता हे लावून ठेवा, थोडस लांब लांब अशा इकडे आणि पॅक कर. आता पॅक कर. इकडे बघ. इथे हात ठेव पटकन, नाही ते सेट होऊन जाईल. असं हात ठेव. अरे पण 6 वाजता निघावं लागेल ना. पॅक करत होईल. ओके, हे असं आणि इथपर्यंतच आपण केलेलं आहे. आता याच्यावर 2 काष्टे ठेवूया. काष्टा इकडे घे बेटा काष्टे तिकडनं. सोडू. तेवढा कपडा दे ना. झालं का तुझं? ते हे सटकायचे. हा, तर हे जे 2 काष्टे आहेत ते घेऊया. एक या बाजूला सरळ आणि एक ह्या बाजूला, सॉरी उलटा आहे तिकडचा, तो इकडे. मध्ये कर. आणि हा असा इथे जिथे आहे ना तिथे जोडून घ्या. हे ओके, बघा हे बरोबर होतं. हो. आणि हे असं आणि अशी. आता आपण दोघांना हे जरा लांब. काय
आता याला टिप मारून घेऊया. इथून अशी आणि इथून अशी, इथून अशी आणि इथून अशी. एक एक टिपा. समजली? पदर काष्टा, पदर काष्टा. गाडी असेल ना, ओके. कोणी आणि हे सोडायचं आता नाही. इथपर्यंत अशी रेडी झाली आहे. काय करायचंय मग? खूप काही करायचं नाहीये. झोपलेलं परवडतं. हम्म? याचा एक पाय असा घ्या हातामध्ये, इथे घ्या आणि जी डिझाईन होती की नाही आपण केलेली, तिला उचला. जी अशी डिझाईन तयार करून ऑलरेडी रेडी आहे तुमच्याकडे, तिला ठेवा. उलटी ठेवा. उलटी ठेवून इथे असं आणि इथे असं तिरकस जोडून घ्या. कोणता भाग आहे हा? तर डिझाईनचा आपला पण उलटा ठेवलेला आहे. आणि कुठे जोडलाय? तर पदराच्या खाली. इथून असं आणि इथून असं. ओके. मग एवढी झाली की पुढचं करूया. एकच घ्या. थोडं आणि ह्या जसं की आपण हे ठरवलं होतं, पुढचा जो काष्टाचा भाग आहे तो असं जोडून घेतला, उलटा जोडला होता. इथे काष्टा वगैरे आहे आणि पुढचा हा डिझाईनचा भाग इथे जोडलेला आहे आणि हा भाग इथे आता आलेला आहे. ही पॅन्ट जी उचलायची आहे, जी ज्यावर फक्त एक सिंगल पाठीमागचा काष्टा आहे, त्याला उचला, उलटा करा, इथून सीट आकाराचा गोलवा जॉईन करा आणि इकडून पण सीट आकाराचा गोलवा जॉईन करा. इथून एक आणि इथून एक, या पद्धतीने इथे गोल आणि इथे गोल. बाकीचं उर्वरित हे जॉईन झालं. आणि हे असं करून घेतलंय आपण. आता बघूया सरळ करून की कशी झालेली आहे. पप्पांना नाही येत करता. आंटीचं हा, आता उरलेला भाग, पदर, पदराच्या बाजूला करूया. काष्ट तर तुम्हाला माहिती आहे की कसं करायचं. फक्त एक पिन द्या. असं करून पिन कुठं गेली? पिन दे ना. असं इथे आपल्याला जॉईंटला टिक मारून घ्यायची आणि एक पिन द्या. अजून एक. नेमकी फोन उचलून राहिले ते. ठीक. खाली असं भेटेल केलं बस किती वाजता आहे? की ह्या बाजूला बस किती वाजता आहे? इकडचा हा पायाचा भाग 7:15. आणि इथे पण 7:00 तिथं भेटलं पाहिजे. एक पिन दे ना आणखीन बेटा. इथं आहे वाटतं. सरशी होते ना. तसंच इकडे पण. तीनशे 287. असं बॅक साइड आपली कंप्लीट. मग पुढच्या बाजूला या. ते भाऊ बघतायत, फोन करतायत. 2 मिनिटं थांबायचं. पुढच्या बाजूला हे असं घ्या. हा जो आपण उलटा ठेवलेला पार्ट होता तो आता इथे सरळ आलेला आहे पुढच्या दिशेला. आणि बस इथे घेऊन इथे वरच्या दिशेला जोडा. जिथे हवा तिथे, फक्त थोडासा पुढे. आणि याला टाके टाका आणि नेफा बसवा. नऊवारीची पॅन्ट पाय रेडी. खाली एखादा रिक्षावाला नाही भेटणार. भेटेल भेटेल. आपण जाऊ थोडस पुढे. हा, 5-10 मिनिटात भेटून जाईल त्याला. आपण कारण इकडून इतका जवळ आहे, माऊली लाऊसच्या इकडून, गुंटवाडीकडून तिकडून टाकले तर रिक्षा किती जवळ आहे नाशिकडून. आणि ही अशा पद्धतीने नऊवारी रेडी. आता तुम्ही नेफा बसून घ्या. नेफा लावताना पदराच्या खालून डायरेक्टली असं आणि असा look आहे. ही छान वाटते. ही गुबगुबीत झाली ना अजून भारी. त्याचं टेक्स्चर बरं का, कपड्याचं- त्याच्यानंतर साडी कपड्याचं- घेताना आहे ना, असं थोडंसं घ्यायचं. मिक्स सिल्क मिक्स घ्या. पहिले नऊवारीसाठी. हा, कॉटन नाही घ्यायचं प्युअर. नाही तर कॉटन ते आपण येलो पाहिली ना तसं. ओके. आणि ही नऊवारी आपली रेडी झाली आहे. बरं, फक्त आपण नेफा लावायचा राहू दिलाय. तर नेफा लावायचा तुम्ही दुसऱ्या नऊवारी प्रमाणे पण बघू शकता. वरची डिझाईन कशी झाली? गेली. ओके.